सर आज आज सगळे जे खासदार 6 खासदार गेले होते ते आज मुंबईत येणार आहेत आणि 4 वाजता पत्रकार परिषदेची निवडून घेणार आहेत. काल ओमराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. गद्दाराला भूमिका असते का हो? तुम्ही ओम निंबाळकरांचे जे नाव घेताय ते एक नामचीन गद्दार आहे. नामचीन. त्यांच्या बरोबरचे जे इतर लोक आहेत ते सुद्धा नामचीन गद्दार आहेत. गद्दाराला भूमिका असते मी आता ऐकली. इतिहासामध्ये जे काही बेईमान झाले, गद्दार झाले, मीर जाफर पासून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, त्यांना का भूमिका असू शकते का? नाही ना. जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कोणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, बेईमान म्हटलं पाहिजे, महाराष्ट्राचे शत्रू म्हटलं पाहिजे, मराठी माणसाचे दुश्मन म्हटलं पाहिजे. आणि त्यांना कोणती भूमिका आहे या भूमिकेतून तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणं आणि अमित शहा ते शिंदे गटाच्या माध्यमातून करतायत. शिंदे हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. जसे पूर्वी अंडरवर्ल्ड मध्ये दाऊदचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, करीम लालाचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, युसुफ पटेलचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, तसे शिंदे आणि त्यांचे लोक जे आहेत हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग जे आहे हे महाराष्ट्र नेस्तनाबूत करण्यासाठी. रावसाहेब काल दिवसभर म्हणजे ओमराजे शिंदे जोपर्यंत राजकीय भूमिका मांडत नव्हते तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून टीकेचा सूर मवाळ झाला. पण जशी त्यांनी राजकीय भूमिका घेतली शिंदे शिवसेनेबरोबर जाणार असं त्यांनी म्हटलं तेव्हा आता पुन्हा एकदा त्यांना गद्दार आणि सगळ्या गोष्टी पुन्हा बोलल्या. नाही बघा तुमचं, कारण त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले. त्यांची अजिबात त्यांची अजिबात मनधरणी कोणी केली नाही. त्यांना वस्तुस्थिती आणि परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे मित्र कैलास पाटील त्यांना भेटले. त्यांच्याबरोबर वरुण देसाई होते. लक्षात घ्या, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल. 20 वर्षापूर्वी ज्यांची हत्या झाली, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांचा आत्मा जो समाधीमध्ये आहे बरं का, तो त्यांना आशीर्वाद देणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आता ज्यांनी ओम निंबाळकरांनी ज्यांच्यावर आरोप केले ते त्याच आघाडीमध्ये आहेत ना, युतीमध्ये, आणि आता मांडीला लावून बसतील. हा निर्लज्जपणाचा कळस आहे आणि स्वार्थाचं शिखर आहे. या लोकांनी ओमच्या वतीनं कोणी पैसे घेतले, पहिले 15 कोटी, ही सगळी माहिती उद्धव ठाकरे. कुठे कुठे कसे कसे पैशाचे व्यवहार झाले. विकास 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 जो आपण म्हणतो, विकासासाठी गेलो. मराठवाड्याचा काय विकास भाजपने केला आणि तुम्ही काय करणार आहात? मराठवाड्याचा विकास हा भारतीय जनता पक्ष सरकार आहे ना, त्यांनी करायला पाहिजे ना. असा काय विकास केला? विकास हा मतदारसंघाचा होत नाही फक्त सरकारकडून, विकास हा प्रांताचा आणि प्रदेशाचा होतो. काय लातूरचा विकास गेला? लातूरचा विकास विलासराव देशमुखांनी केला. धाराशिवमध्ये जे काही आज तुम्हाला दिसत आहेत गोष्टी, त्या एकतर शिवसेनेचं राज्य असताना, युतीचं राज्य असताना झालेला विकास आहे. साखर कारखाने उभे करणं म्हणजे विकास नाही. सर्वत्र जो विकास आहे हा सामुदायिक विकास होतो. खासदारांना वाटत असेल की आम्हाला 100 कोटी मिळाल्यामुळे विकास झाला म्हणजे व्यक्तिगत, असं नाहीये. रावसाहेब काल 2 प्रतिक्रिया आल्या फडणवीसांच्या आणि शिंदेच्या. फडणवीस असं म्हणतात की कोसाड गावची पाटीलकी सोडून उद्धव ठाकरे काय करतात. बघा, ते खोटं बोलतायत. नंबर 1, ते शिंद्यांच्या तोंडावर बोलतात, पाठीमागे काय बोलतात ते आम्हाला माहिती. ते दाखवतात की शिंद्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं काही नाहीये. शिंद्यांनी पूर्ण सुपारी घेतलेली आहे फडणवीसांना आडवा करण्याची, आणि त्यांना अमित शहाचा पाठिंबा आहे. शिंद्यांना देवेंद्र फडणवीस यांचा टांगा पलटी करण्याची. पण मला असं वाटतं की फडणवीस सुद्धा काही बुद्धिबळाच्या पटावर बसलेलं नुसतं प्यादं नाहीये. लक्ष आहे आमचं. आणि दुसरं म्हणजे शिंदे असं म्हणतो की ऑपरेशन कधी अर्धवट करत नसतो आणि उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पद सोडून नेमकं काय करणार तेव्हा त्यांच्या पक्षात कोण राहिलेलंच नाही. संजय राऊत आहेत ना, आधी माझ्याशी लढा, मग उद्धव ठाकरेंशी लढा. मी परत सांगतो तुम्हाला,
माझ्यासारखे हजारो लोक आजही पक्षामध्ये आहेत, लाखो, जे या पक्षासाठी, ठाकरे कुटुंबासाठी जीवाची बाजी लावायला तयार आहे. पैशासाठी नाही, पैशासाठी नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या या पक्षासाठी आमच्यासारखे लाखो लोक आहेत, माझ्यासारखे, जे तुमच्याशी, तुमच्या गद्दारीशी लढायला तयार आहेत मिस्टर शिंदे. आणि पैशाचा माज दाखवू नका, अजिबात दाखवू नका. तुम्ही माणसाचं जे जीवन आहे ते क्षणभंगूर आहे. बघा अजितदादांचं काय झालं. एवढी मस्ती दाखवू नका. आज आहात उद्या नसाल.